श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ हो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नैवेद्य काय द्यायचा किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुठल्या सेवा करायच्यात, लक्ष्मीच्या आगमनाच्या पूर्वी आपण तिच्या स्वागतासाठी काय करायचं यावरती तर व्हिडिओ अपलोड केलेलेच आहेत. ते जर तुम्ही पाहिलेले नसतील तर ते आवर्जून पहा. आणि आजचा विषय असा आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. सेवेसोबतच उपाय सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात, कारण लक्ष्मी ही स्थिर आपल्या घरात राहावी आणि प्रत्येकाची इच्छा असते की वेगवेगळे मार्ग बाहेर जाण्यासाठी मिळू नये किंवा लक्ष्मी चंचल स्वरूपाची आहे, त्यामुळे ती एका ठिकाणी कायम राहत नाही, त्यामुळे ती कायम आपल्या घरातच राहावी यासाठी आपण खूप साऱ्या सेवा करतो. पण त्यासोबतच एक उपाय आहे, साधा सोपा उपाय आहे आणि तो घरातल्या कुलस्त्रीने करायचा आहे. तर तो उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे जो मला माहिती आहे. तर मैत्रिणींनो, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला म्हणजे आपण रात्री लक्ष्मीपूजन करून घेतो. पूजा झाल्यानंतर मग म्हणजे आपण शक्यतोपर्यंत म्हणजे रात्री बराच वेळ दार वगैरे काहीच बंद करत नाही किंवा दिवे सुद्धा बंद करत नाही. तर आवर्जून ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला कुठलेही दिवे बंद करायचे नाहीत घरातले किंवा दार खिडक्या ह्या काहीच बंद करायच्या नाहीत. आता तुम्ही म्हणाल की 12 वाजेपर्यंत सेफ्टीसाठी चांगलं नाही उघडं ठेवणं, तर अशा वेळेस काय करायचं, तर तुमचं सेफ्टी डोअर असेल तर ते तुम्ही लावू शकता आणि घरात जर तुम्ही जास्त जण असाल तर आवर्जून तुम्ही कुठलेही दरवाजे लावू नका. आणि मग आता तुम्ही जर घरात दोघं तिघच राहत असाल तर अशा वेळेस तुम्ही सेफ्टी डोअर लावलं तरी चालतं, पण मेन डोअर तुम्ही बंद करायचं नाही, कारण हा उपाय आपल्याला रात्री 12 वाजताच करायचा आहे आणि तो कुलस्त्रीने करावायचा आहे. तर तो उपाय कुठला, तर आपल्या घरामध्ये आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शिरईचं खूप महत्त्व आहे. तर आपण एक लक्ष्मी स्वरूप म्हणून ह्या शिरईचं म्हणजे झाडूचं पूजन करतो. त्याला आता काही भागात शिरई म्हणतात, काही जण फळा म्हणतात, काही जण केळसोनी म्हणतात, तर काही जण झाडू सुद्धा म्हणतात. आता झाडू शक्यतोपर्यंत सगळ्यांना म्हणजे कमरेचा त्रास असतो, त्यामुळं शक्यतोपर्यंत सगळीकडेच आपण झाडूच वापरत आहात. फक्त काही ग्रामीण भागामध्ये आपल्याला झाडू फळा पाहायला मिळतो, म्हणजे झाडू कमी प्रमाणात पाहायला भेटतो, परंतु फळा मात्र आवर्जून पाहायला मिळतो. म्हणजे आज सुद्धा बऱ्याचशा घरामध्ये फळे वापरले जातात किंवा ही शिरई वापरली जाते. तर या शिरईचा आपल्याला एक उपाय करावायचा आहे ज्यामुळं आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर जाईल आणि लक्ष्मी कायम स्थिर आपल्या घरामध्ये नांदेल किंवा राहील, यासाठी हा उपाय आहे. तर आता तुमच्या घरामध्ये शिरई जर नसेल तर तुम्ही झाडूचा उपाय केला तरीही चालतो, कारण झाडू शिरई या सगळ्या गोष्टी आपण अलक्ष्मी दारिद्र्यता बाहेर काढण्यासाठी, निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी, म्हणजे कचरा म्हणजे ही एक निगेटिव्हिटीच आहे आणि ती बाहेर काढण्यासाठी आपण ह्या गोष्टीचा वापर करत असतो. पण त्यासोबतच आपण झाडूला लक्ष्मीचं स्वरूप मानतो म्हणून लक्ष्मी स्वरूप तिचं पूजनही करतो. तर मग आपल्याला हा उपाय करताना नवीन घेतलेल्या शिरईचा, कारण ती तर लक्ष्मी पूजनात ठेवलेली असते, तर तिचा उपयोग करायचा नाही, तर मागच्या वर्षीची जी जुनी आपली शिरई झाडू आहे त्या वस्तूचा आपल्याला उपयोग करायचा आहे. तर रात्री 12 वाजता घरातल्या कुलस्त्रीने म्हणजे आपल्याकडे जेवढ्या रूम आहेत त्याचं एकदम शेवटचं म्हणजे मागचं दार कुठं आहे त्या मागच्या दाराजवळ जायचं, ही शिरई घेऊन किंवा जे झाडू आहे तो झाडू घेऊन आपल्याला आपल्या शेवटच्या म्हणजे मागच्या साईडच्या शेवटच्या घरापर्यंत जायचंय, शेवटच्या घरात जायचंय आणि त्याची जी शेवटची पाडभिंत आहे त्या पाडभिंतीपासून, मग आता फ्लॅट सिस्टीममध्ये आपल्याला म्हणजे आता 3 म्हणजे एका साईडनी किचन, एका साईडनी बेडरूम, एका साईडनी हॉल असं असल्यामुळे आपल्याला म्हणजे मागची साईड कोणती किंवा मागचं दार राहणार नाही, तर कुठल्या पण 2 रूमचं तुम्ही करू शकता. तर तुम्ही किचन घेऊ शकता फ्लॅटवाल्यांसाठी, कारण आपल्याला गावाकडे जे वाडे असतात किंवा गावाकडची जी घर असतात त्यांना मागच्या साईडनी दार असतं, त्याच्यामुळे आपण मागच्या साईडनी हे करू शकतो किंवा बऱ्याचशा घरांना मागच्या साईडचं दार असतंच. तर मग आपण जे शेवटचं रूम आहे त्या रूमची शेवटची जी भिंत आहे त्या भिंतीपासून आपल्याला केळसोनीनी या फड्यानी किंवा झाडूनी आपल्याला झाडायचं आहे. तर ते कसं झाडायचं आहे, जेव्हा आपण त्या भिंतीच्या जवळ जातो भिंतीला तो फडा किंवा झाडू लावायचा आहे आणि तो घेताना म्हणजे आपल्याला म्हणजे सुरुवाती म्हणजे घराच्या शेवटच्या भिंतीपासून ते आपलं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारापर्यंत झाडू न उचलता आपल्याला साफ फक्त हे असं करत सुरुवातीच्या म्हणजे आपल्या एंट्रीचं जे दार आहे म्हणजे मेन डोअर जवळ आपल्याला तो झाडू न्यायचा आहे. कुठपासून कुठपर्यंत, आपल्या शेवटच्या घराच्या भिंतीपासून किंवा शेवटच्या दारापासून
की आपल्याला प्रवेशद्वारापर्यंत हा फडा न उचलता आपल्याला असं झाडत न्यायचं आहे. म्हणजे आपण सहसा झाडताना असं उचलतो, पण हे उचलायचं नाही, तर सरळ हे आपल्याला असं लोटत जायचंय आणि आपल्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन आपल्या उंबरवट्यावर जाऊन त्याला 2 वेळेस असं आपटवायचं आणि अलक्ष्मी निस्सारण हे आपण म्हणजे मनातल्या मनात आपल्याला म्हणायचंय किंवा तुम्ही जोरातही म्हणू शकता, अलक्ष्मी निस्सारण, माझ्या घरातली अलक्ष्मी सगळी बाहेर जाऊ, माझ्या घरातली अवदसा सगळी बाहेर जाऊ आणि माझ्या घरात लक्ष्मीने प्रवेश करो आणि ही लक्ष्मी माझ्या घरात कायम चिरकाल राहो किंवा नांदो किंवा ती माझ्या घरात स्थिर राहो, यासाठी आपल्याला मनोमन तिथं प्रार्थना करायची आहे. आणि ती प्रार्थना करून झाली की मग आपण हे जेव्हा झाडू फडा आपटतो तेव्हा झाडू असेल तर झाडू, शिरई असेल तर शिरई, फडा असेल तर फडा, आता जे काही तुम्ही ह्याला नाव ठेवतो ते त्या पद्धतीने हे 2 वेळेस आपटायचे आणि हे आपटून याची अशी काडी घ्यायची आणि ती काडी तोडून ही दरवाजाच्या बाहेर टाकायची आणि मग हा झाडू आपल्याला घरात आणून ठेवायचा आहे. जर तो चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर तो तुम्ही वर्षभर वापरू शकता. जर तुम्हाला वापरायचा नसेल तर लक्ष्मीपूजनाच्या नंतर त्याची विल्हेवाट लावा. तर विल्हेवाट कशी लावायची ते पण सांगितलेलं आहे. हा झाडू आपल्याला कुणालाही द्यायचा नाही किंवा बरेच जण जुना झाडू वापरायचा नसेल तर मंदिरात देतात, तर मंदिरामध्ये कुठल्याही आपल्या घरातल्या जुन्या वस्तू नेऊन द्यायच्या नसतात. त्याच्यामुळे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही नवीन खरेदी करून मंदिरात दान करू शकता, परंतु आपल्या घरातली जुनी वस्तू मंदिरात दान करायची नाही. तर आणि आपल्या घरातले झाडू हे लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे आपल्याला बाहेरचं कुणाला पण द्यायचं नाही. आपण एक तर घरात वापरायचं, नाहीतर ती कचरापेटीत टाकून तिची विल्हेवाट लावायची. किंवा जर तुमच्या सभोवताल माती असेल, तुमच्या घराच्या बाजूला माती असेल तर तुम्ही ते मातीत टाकून दिलं तरीही चालतं, कारण हा विघटनशील पदार्थ आहे, तो विघटन त्याचं जमिनीत होऊन जातं, त्यामुळे ते मातीमध्ये पुरला तरीही चालतं. या पद्धतीनं आपल्याला ह्या झाडूची पण जुन्या झाडूची विल्हेवाट लावायची आहे. आणि चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर निश्चित तुम्ही तो वापरू शकता. नवीन आणलेला तुम्ही नंतर काढा. आता सध्या जेवढे दिवस तुम्हाला शक्य आहे तोपर्यंत तो जुना वापरला तरी चालतो, पण त्या 2 काड्या काढून आपल्याला बाहेर टाकायचे. जे अलक्ष्मी स्वरूप आपण त्याला अलक्ष्मी मानून त्याला बाहेर टाकलेला आहे आणि ही लक्ष्मी म्हणून आपण तिला घरात घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीचा हा साधा सोपा उपाय आहे जो घरातल्या प्रत्येक कुलस्त्रीने करावा, की जेणेकरून तुमच्या घरातली दरिद्रता, तुमच्या घरातली अवदसा, तुमच्या घरातली अलक्ष्मी जाईल. आणि हा उपाय लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच करायचा असतो. लक्ष्मी कायम आपल्या घरात स्थिर राहावी, अलक्ष्मी बाहेर जावी, ह्यासाठी हा उपाय आहे. त्यासोबतच हा उपाय आपण एखादी निगेटिव्ह व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये येत असेल आणि ती येऊन गेल्यानंतर तुमच्या घरात सतत वाद होत असतील, म्हणजे अशा बऱ्याचशा आयुष्यामध्ये अशी बरीचशी लोक असतात. मग आता ती ओळखीची असो, शेजार पाजार असो किंवा नातेवाईक असो, कुणीही असो, एखादी व्यक्ती येऊन गेली की म्हणजे आपली एक धारणा झालेली असते की ती व्यक्ती येऊन गेली की आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात भांडण होतात, वाद होतात. तर अशा वेळेस सुद्धा हा उपाय जर तुम्ही केला, ती व्यक्ती गेल्यानंतर जर आपण हाच उपाय म्हणजे घराच्या शेवटच्या भिंतीपासून प्रवेशद्वारापर्यंत नेऊन तिथं जर हा झाडू 2 वेळेस उंबरवट्यावर आपटवला किंवा असा मारला आणि त्याची एक काडी काढून ती निगेटिव्हिटी जर बाहेर काढली तर निश्चित तो सुद्धा तुम्हाला होणारा त्रास कमी होईल किंवा तुम्हाला कमी जाणवेल. करून पहा, कारण शेवटी या गोष्टी मानण्यावरती असतात. जर श्रद्धापूर्वक केल्या तर निश्चित त्याचे परिणाम तुम्हाला पाहायला भेटतात, पण अंधश्रद्धा म्हणून जर तुम्ही टाळत असाल तर शेवटी तो आपला ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. कारण प्रचिती आल्याशिवाय माणसाला कुठलीही गोष्ट खरी वाटत नाही. आणि आपलं भारतीय संस्कृती तर अशी आहे की त्याच्या मागं प्रत्येक गोष्टीमागं विज्ञान दडलेलं असतं, पण ते विज्ञान आपल्याला माहीत नसतं. तर ते म्हणजे आपण श्रद्धापूर्वक करतो म्हणून ते विज्ञानाशी अनुकरण केल्यासारखं होतं, परंतु बरेचसे लोक त्यातलं विज्ञान न शोधता किंवा त्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन न पाहता अंधश्रद्धा म्हणून त्याची खिल्ली उडवतात. तर आता शेवटी तो वैयक्तिक प्रश्न झाला, पण मला जी माहिती होती ती मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करावं असं मला वाटलं. म्हणून साधी सोपी माहिती होती पण खूप महत्त्वाची वाटली म्हणून तुमच्याशी शेअर केली. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवरती आपला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.